महाराष्ट्रात एक नदी आहे आणि त्या नदीतून चक्क रक्ताचं पाणी वाहतंय आणि त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. सोबत लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतोय. पाहुयात ही नदी आहे तरी कोणती आणि या नदीत रक्ताचं पाणी का येतंय ते या स्पेशल रिपोर्टमधनं. मालेगावच्या मोसम नदीत रक्ताचं पाणी. रक्तमिश्रित पाणी गाजले सभागृहात. अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई कधी? मालेगाव मधून वाहणारी ही आहे मोसम नदी. या नदीत रक्ताचं पाणी वाहतंय. काही नियमांमुळे आम्ही ते ब्लॅक अँड व्हाईट केलंय, पण नदीत असं रक्ताचं पाणी वाहणं ही गंभीर बाब आहे. मोसम नदी आणि नाशिक मधील गोदावरी नदीपात्रात अनधिकृत कत्तलखान्यातील रक्तमिश्रित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले जाते. हा मुद्दा सभागृहातही चांगलाच तापला. अवैध कत्तलखान्यांच्या माध्यमातून अशा हे पात्र अपवित्र करण्याचं काम होत असेल तर हिंदू धर्मियांच्या भावना यात भडकलेल्या आहेत आणि जातीय सलोखा त्या ठिकाणी कुठेतरी विस्कळीत होऊ शकेल अशी स्थिती तयार झालेली आहे. सूचना दिल्या पण 27 व्यावसायिकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या विषयामध्ये या व्यावसायिकांवर आपण कारवाई करणार का? मालेगावात असणारे अवैध कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सूचना मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेच्या लक्षवेधीच्या प्रश्नांसंबंधी पोलिसांना दिल्या. पोलिसांना देखील सूचना दिल्या जातील की ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. कारवाई करण्याचे निर्देश दिलेलेच आहेत. ते कदाचित द्यायची देखील आवश्यकता नाही कारण ते नियमामध्येच ते आहे, परंतु तशा पद्धतीनं अधिकारी करत नसतील तर आज सभागृहात ते निर्देश दिले जातात. याविषयी 14 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी लढा दिलाय. मात्र आज खऱ्या अर्थानं 14 वर्षाच्या रक्तमिश्रित पाण्याच्या प्रदूषणातून मालेगाव मुक्त झाले. पण या संबंधी खरी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. 14 वर्षानंतर कुठेतरी मालेगावला न्याय मिळत आहे. शासनाने विधान परिषदमध्ये हा प्रश्न मांडून एक न्याय प्रक्रियेकडे एक वाटचाल केलेली आहे. आता याच्यावरती आम्हाला असं वाटतं का निश्चित कारवाई झाली पाहिजे. म्हणजे ते अवैधरित्या उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली तर हे पाणी परत येणार नाही. ज्या दिवशी याची अंमलबजावणी होईल त्या दिवशी आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करू. दरम्यान मोसम नदीत सोडल्या जाणाऱ्या रक्तमिश्रित पाण्यामुळे येथील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले. विधान परिषदेत या लक्षवेधीमुळे निश्चित मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून सावरले जाईल. मात्र भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.